नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण छान अशी बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। बघा 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा आपण 5.5 इंच घेतला। चेस्ट बघा आपल्याला 38 इंच चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे। कमर ही 31 इंच आहे, तर त्यानुसार आपण मापे टाकून घेतलेले आहेत। उंचीमध्ये 1 इंच वाढवून आपण इथे ब्लाऊज कट करून घेतलेला आहे। आता बघा आपल्याला जो गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे उंची, तर ती आपल्याला देऊन घ्यायची आणि अशा प्रकारे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा। त्यामुळे आपल्याला काय होतं की गळ्याची जी डिझाईन असते ती एकदम परफेक्ट असं शेप आपल्याला द्यायला सोपं जातं। तर बघा इथे आपण कशा प्रकारे आकार देऊन घेत आहोत। छान अशी गळ्याची डिझाईन आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघा अशा प्रकारे मी गळ्याला आकार देऊन घेतला। आता त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। बघा मी कशी कटिंग करून घेतली, अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची। हा मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो आपण सरळ ठेवायचा। हा विदाऊट कॅनव्हास पेपर आपण छान असा बॅकनेकचा ब्लाऊज डिझाईन इथे बनवणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये, आणि फक्त लेसपासून ही आपण डिझाईन तयार करणार आहोत। अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे। इथे बघा खालीच्या बाजूला आपल्याला काठ आलेला आहे, तर तो आपण काठाच्या बाजूने शिवून घेणार आहोत अगोदर। इथे बघा गळा आणि पाठीचा भाग हा आपला दोन्ही एकत्रच तयार होणार आहे, तर कमीत कमी वेळामध्ये ही डिझाईन खूप छान अशी आपली तयार होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता। इथे बघा अशा प्रकारे आपण गळ्यालाही 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे पूर्ण गळ्यावरती। हाताने व्यवस्थित आपला ब्लाऊजचा कपडा अस्तरचा कपडा गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती गळ्यावरती आपण टीप देऊन घ्यायची आहे। आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे गळ्याचा तो आपण इथे कट करून घेऊया। आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ब्लाऊजचे डिझाईन, ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, कटोरी, प्रिन्सेस, नऊवारी साड्या, वन पीस साड्यांपासून वन पीस असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि मी अपलोड करत आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे। तर बघा आपण पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आपले चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा। आणि अशा प्रकारे उकलून आपल्याला आतली बाजू हे वरती काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूला टीप देऊन घ्यायची। पूर्ण गळ्यावरती आपल्याला टीप द्यायची आहे। अशा प्रकारे दाब टीप द्यायची। अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही दाब टीप देऊन घ्यायची आहे। डीपमध्ये आपला हा गळा तयार होतो। जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर गळ्याची खालच्या बाजूने आपल्याला जो आकार दिलाय तो जरा कमी, आपला जो कोपरा आपण काढलेला आहे टोकदार तो कमी करून घ्यायचा आणि अजूनच डीप पाहिजे असेल तर तो अजून वाढवायचा। एवढंच इथे सिंपल आहे आणि मी मीडियम ठेवलेला आहे, तर तो एकदम व्यवस्थित आहे। तेवढा आपला मीडियम आहे, तो खूप छान असा गळा झालेला आहे आणि गिरायकाला ही ब्लाऊजची डिझाईन खूप सुंदर आवडलेली आहे। बघा किती न कॅनव्हास पेपर वापरता किती छान फिनिशिंग सहित आपल्या गळ्याला फिनिशिंग आलेली आहे। कारण आपला ब्लाऊजचा कपडा हा थोडासा जाडसर होता। जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा पातळ कपड्यावरती किंवा थोडंसं एकदम गुळगुळीत कपडा असतो बघा, त्या कपड्यावरती आपल्याला कॅनव्हास पेपर वापरूनच ही डिझाईन बनवायची आहे। थोडासा कडक कपडा असेल तर कपड्यानुसार आपण डिझाईन बनवताना आपल्याला जसं आपली प्रॅक्टिस होईल तसं आपल्याला जमत जातं ते। त्यासाठी आपले चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा। वेगवेगळ्या आपल्या ब्लाऊजच्या टिप्स एकदम महत्त्वाच्या असे मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी। बघा ब्लाऊज आणि अस्तर हे दोन्ही आपल्याला एकत्र जोडून घ्यायचं आहे। इथे जोडून पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज साईडचे पण जोडून घेतलेत। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल तर सर्व मापेही तुम्ही तुमच्या साईजनुसार इथे टाकून घ्यायच्या आहेत।
बघा मधोमध मी ब्लाऊज फोल्ड करून घेतला. त्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचं म्हणजेच अर्ध्या इंचाचं रुंदीला आपण टक्स घेऊन 4.5 इंच उंचीपर्यंत हा टक्स देऊन घ्यायचा आहे. शेवटला टक्स आहे फिक्स करून घ्यायचं. दोन्ही बाजूला आपल्याला एकसारखेच टक्स मारून घ्यायचे आहेत. कमी जास्त उंची होणार नाही याची, किंवा तुम्ही मापे घेऊन करू शकता. आता बघा प्रॅक्टिस असेल तर ते बरोबर समजून जातं. डबल टिप आपण टक्सला द्यायची नेहमी, त्यामुळे टक्स आपले खराब होत नाही आणि ब्लाऊजही लवकर खराब होत नाही. त्यामुळे टक्स जर व्यवस्थित असतील तर ब्लाऊज आपला खराब होत नाही. इथे पाहू शकता ही फ्रिलची गोल्डन अशी लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला बघा कशा प्रकारे लावायची आहे. सुरुवातीला बघा कॉर्नरलाही आपल्याला जसं आपला गळ्याचा आकार आहे तसंच आला पाहिजे याची काळजी घेत आपल्याला लेस लावायची. गळ्याचा आकार बदलायला नको. कॉर्नरला सिंपल असं इथे फोल्ड करायची तर गरज नाही. लेस खूप छान आहे, व्यवस्थित फोल्ड होते. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण दुसऱ्याही कोपऱ्यावरती आपण तशी स्टिप देऊन घ्यायची आहे. कॉर्नर हा आपला व्यवस्थित आला पाहिजे. बघा पूर्ण गळ्यावरती आपण जोडून घेतलेला आहे. आता दुसऱ्याही साईडने आपण इथे डबल लेस लावणार आहोत. डबल लेस लावून अतिशय छान अशी आपली इथे ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन तयार होते. जर तुम्हाला अर्जंटमध्ये एखादी डिझाईन बनवायची असेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदम सुरुवातीला जर डिझाईन बाकीचे जमत नसेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच शिवू शकता. बघा जिथे आपल्याला कॉर्नर आलेला आहे तिथे आपलं जसे तसं यायला पाहिजे. गळ्याचा आकार बिघडायला नको. त्याच प्रकारे आपण ॲडजस्ट करत हे फ्रिलची जी लेस आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस वापरू शकता. इथे बघा कॉपर कलरही चालला असं, परंतु तो एवढा उठून दिसत नव्हतो त्यामुळे मी इथे गोल्डनच वापरलेला आहे. आणि गोल्डनपासून अतिशय छान असं सिंपल असं बॅकनेक फक्त लेस वापरून बघा पाहू शकता किती छान असं आपला गळा तयार झालेला आहे. याला आपण नॉट आणि लटकन लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा लुक येतो. ब्लाऊजला खाली छोटासा पॅच लावलेला आहे मी. पाहू शकता पूर्ण गळा किती छान असं झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, गळ्याची डिझाईन आवडली असेल किंवा सांगण्याची पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मैत्रिणींशीही शेअर करा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.